नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे प्रिया आणि तुम्हा सर्वांचं ऑल दिस व्हिडिओसून मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत शिकणार आहेत हा वॉल्युमनास बन जोडा। हा जोडा तुम्ही पार्टीज फंक्शन्समध्ये कॅरी करू शकता, सारीजवरती छान दिसेल। आणि हा जोडा बनवण्यासाठी मी हा आर्टिफिशियल हेअर एक्सटेन्शन आज वापरणार आहे। हा हेअर एक्सटेन्शन तुम्हाला कुठेही लेडीज शॉपमध्ये मिळून जाईल। ऑनलाईन घेण्यापेक्षा तुम्ही शॉपमध्ये परचेस करा, स्वस्तमध्ये मिळेल तुम्हाला। आणि मॅक्सिमम 50 रुपीज याची प्राईस असेल, कारण हा आर्टिफिशियल हेअरपासून बनलेला आहे म्हणून। आणि आतमध्ये रबर बँड आहे आणि बाहेरच्या साईडने असे फ्रिंजेस वगैरे असतात। तर आता आपण पाहूया जोडा कसा बनवायचा। तर त्या अगोदर हॅलो सगळ्यांनाच। आणि केस व्यवस्थित वॉश करून घेतलेत आणि त्यानंतर टँगल्स रिमूव्ह करून घेतलेत, म्हणजेच कंगवा फिरून घेतला एकदा। आणि आता मी कंगव्याचा वापर करणार नाही, कारण कंगव्याचा वापर करत जाल तर पोनीटेल तुमची खूप पातळ येईल आणि जी आपल्याला नको आहे। तर रबर बँड घेऊन मी हा पोनीटेल सिक्युअर करत आहे। तर लो पोनीटेल घाला, जेणेकरून हा जो वॉल्युमनास जोडा आहे किंवा जो ट्रेडिशनल किंवा पारंपरिक जोडा आपण म्हणतो तो लो पोनीटेलमध्ये छान दिसतो। तर आता या जोड्याला आपण आता या पोनीटेलला आपण ट्विस्ट करून घेऊया आणि रोटेट करून घेऊया। आणि या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपण युजुअली काय चुका करतो, आपण काय करतो 2-3 बॉबी पिन्स घेतो आणि जे एंड्स आहेत पोनीटेलचे तेच फक्त फिक्स करून घेतो आणि पूर्ण जो बेस आहे, जो जोडा आहे तो आपण फिक्स करत नाही। आणि वरून हा एक्सटेन्शन लावून दिल्यानंतर काय होतं, जोडा ऑलरेडी व्यवस्थित फिक्स नाही आणि वरून आपण हेवी असं काहीतरी ठेवतो, त्यामुळे जोडा हळूहळू सरकायला लागतो आणि पूर्ण पार्टी फंक्शनमध्ये हा लास्ट करत नाही, म्हणजेच हा टिकून राहत नाही आणि मध्येच आपली हेअरस्टाईल बिघडून जाते आणि हे खूप एम्बॅरेसिंग वाटतं। तर असं आपल्याला करायचं नसून प्रॉपरली जोडा हा फिक्स कसा करायचा, बेस कसा फिक्स करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, तीच पोनीटेल मी कॅरी करत आहे, तिला थोडीशी टाईट करून घेईल आणि त्यानंतर पोनीटेलला मी ट्विस्ट करत जाईल, कुठे आपल्या चेहऱ्याकडच्या दिशेने आपण ट्विस्ट करूया आणि रोटेट करूया। तर माझे केस मीडियम साईजचे आहेत, म्हणजे मीडियम लॉंग आहेत, म्हणून इथे 3 रोटेशन मी दिली आहे। तर तुमचे केस लांब जरी असेल तरी काही हरकत नाही। तर आता या जोड्याला तुम्हाला सगळ्या बाजूनी फिक्स करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला इथे युपिन्सचा वापर करायचा आहे। युपिन्सचा जो एक सेक्शन असतो तो तुम्हाला जोड्यामधून टाकायचा आहे आणि जो खालचा सेक्शन आहे तो आपल्या स्काल्फवरती जे केस असतात त्याच्यातून मध्ये इन्सर्ट करायचे आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहत माझं बोलणं ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल की युपिन्स कसे फिक्स करायचे। कारण युपिन्स जर तुम्ही व्यवस्थितपणे फिक्स कराल तर तुमचा हा बेस जो आहे तो व्यवस्थितपणे सेट राहील दिवसभरसुद्धा। तर काही फ्रिंजेस निघालेले आहेत, काही हरकत नाही, वरून आपण मेसी हा फ्रिंज लावणार आहे, एक्सटेन्शन लावणार आहे, म्हणून काहीच हरकत नाही। तर हा जो एक्सटेन्शन असतो तो वापरण्यापूर्वी सगळे जे केस आहेत, सगळे जे आर्टिफिशियल केस आहेत ते इव्हनली सगळीकडे स्प्रेड करून घ्या, जेणेकरून एकाच ठिकाणी सगळे केस जमता कामा नये आणि तुमचा जोडा हा एका साईडनी पातळ एका साईडनी जाडसर असा नको दिसायला। म्हणून सगळे हे जे आर्टिफिशियल केस आहेत ते सगळे एका साईडनी इव्हनली स्प्रेड करून घेतल्यानंतर हळूवारपणे तो तुमच्या त्या बेस जोडावरती फिक्स करा। परत मी प्रयत्न करत आहे की सगळे केस एकत्र आलेले नसावेत आणि इव्हनली सगळ्या दिशेने स्प्रेड झाले असावे। तर अशा प्रकारे थोडंसं तुम्ही सेट करून घ्या हे अशा प्रकारे। आणि तुम्ही पाहू शकता अगदी गोलाकार असा आणि वॉल्युमनस जोडा रेडी झालेला आहे। आणि आतला जो आपला बेस आहे, म्हणजे माझ्या केसांचा कलर आणि या जोड्याचा, या आर्टिफिशियल हेअर एक्सटेन्शनचा कलर अगदी सेम आहे, म्हणजे ब्राऊन कलरमध्येच मी हा परचेस केला होता, म्हणून काही दिसून येत नाही किंवा समजून येत नाही की आपण काहीतरी लावलं आहे। तर ब्लॅक, गोल्डन आणि ब्राऊन कलरमध्ये, तिन्ही कलर्समध्ये हा एक्सटेन्शन मिळतो, तुम्ही हवा तो परचेस करू शकता। आता आपण याला डेकोरेट करूया। माझ्याकडे काही हे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत, ओरिजिनल फ्लावरचा वापर करा किंवा आर्टिफिशियल वापरा, हे मी घरी बनवले। तर व्हिडिओ जर पाहायचा असेल तर खाली कॉमेंट करून सांगा, तो शेअर करेन मी नक्कीच। तर जो सेंटर तुम्हाला दिसतो त्या सेंटरमध्ये तुम्हाला हा आर्टिफिशियल फ्लावर फिक्स करायचा आहे। हे डिपेंड करतं तुमची साडी, तुमचा ड्रेस किंवा तुमचा आउटफिट किती फंक्शनल आहे किंवा किती चमचमीत आहे। जर खूप जास्त हेवी असेल आउटफिट तर तुम्ही साधासा छोटासा असा फ्लावर तुम्ही टक करून घ्या, म्हणजे जोडा तुमचा सोबर दिसेल। आणि जर तुमचा आउटफिट प्लेन असेल, सिम्पल असेल, तर तुम्ही एक फंकी असा, फॅन्सी असा हा आर्टिफिशियल जो ब्रॉच वगैरे असतो तो फिक्स करा, जेणेकरून जो लुक आहे तुमचा तो बॅलन्स होईल। ऑलरेडी तुमची आउटफिट ही हेवी आहे आणि तुम्ही ऑलरेडी असं काहीतरी हेवी फ्लावर वगैरे लावले तर ते काहीतरी ऑड दिसतं, त्यामुळे तुमच्या आउटफिटच्या हिशोबाने तुम्ही तुमचा जोडा जो आहे तो डेकोरेट करा। बट डेकोरेट करा नक्की, कारण एक काहीतरी ट्विस्ट येऊन जाते हेअरस्टाईलमध्ये। काही डेकोरेशनचं सामान जर तुम्ही लावाल, सामान म्हणजेच असे काहीतरी फ्लावर्स वगैरे लावाल तर खूप छान लुक दिसून येतो। तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे। व्हिडिओ जर आवडला असेल, युजफुल वाटला असेल, जोडा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करायला काहीच हरकत नाही आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट करून नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत जो बेल बटन असतो ना तो पण नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळेल।
मैत्रिणींनो, आता आपण भेटूया पुढच्या एखाद्या नवीन युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.